स्वयंपाकामध्ये बनवलं आहे ते म्हणजे बनवलं आहे चटणी, त्याचसोबत पोळी आहे, इथं पुरणपोळी खाऊ फुलगोबी भात. तर कसले आहेत जेवणाची पुढे किती दिले? दोनच दिले. भात खाऊन घ्या. तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आज आहे दिवस संडे आणि आता जवळपास 9:30 होत आहे. आज स्कूलला सुट्टी असल्यामुळे जरा उशिराच उठणं झालं आणि आता बस चाय वगैरे पिऊन झालं. बघा कप आता आहे आणि बाकी आता आज पिऊला सुट्टी असल्यामुळे ते काही थोडं बहुत करू लागते. तर थोडंसं मी करेन आणि आई तर काही ना रोजच्यासारखं मोबाईलच घेऊन बसलेला आहे. अजून स्वयंपाक नाही, काही नाही मी दाखवतो. आता ठेवून दे तेव्हा 9:30 झाले. चल आता तो गाणं लावतो, मोबाईल ठेवून दे म्हटलं तर. चला मी बाहेर दाखवते. आयूच्या पतंगी अच्छा दानादिन पडून राहते रोज. इथे आहे आमचे बोरं जे की आता वाळू घालते बाहेर, इथे ठेवते. आमचं इथून एवढं गार्डन कमी जागेत. आता आमच्याकडे सुरू आहे सायकल, नेहमीप्रमाणे गाड्या पुसत. झालं पुसून. आज संडे आहे तर काहीतरी आणतो म्हणताय. हो मसाला करून ठेवतो. आता संडे आहे तर काहीतरी आता मसाला चिकन मटन काहीतरी. भात पोळ्या ठेवते आणि सोबत मसाल्याचं करते. कारण 9:30 झाले आहे. 12 वाजे नाही तर जेवणही पाहिजे राहते. चला इथे काय झालं, आईने लावला. आता तो लावतच होता, साऊंड लावला त्याने आणि खूप मोठा आवाज आहे गाण्यांचा. त्याच्यामुळे मग आता मी म्हटलं तर आता मी स्वयंपाकाला आलेली आहे. रात्रीची जी भाजी आहे थोडीशी गरम करून साईडने ठेवते. बाकी माझे भांडे वगैरे व्हायचेच आहेत ते करते आणि थोडंसं आता मोबाईल सेट करत होते. कारण आपण सगळे व्हिडिओ आपल्या मोबाईलवरच घेतो. त्यातल्या त्यात जर कोणाचा फोन आला तर तो आणखी काढून आणखी लावावं लागतं. थोडं डिस्टर्ब होतं पण आता काय करणार, कारण आपल्या मोबाईलशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे. आणि जिथपर्यंत आपण स्वतः जोपर्यंत कमवत नाही तोपर्यंत आपण काही नवीन काही घ्यायचं नाही, याच्यामधूनच करायचं. तर चला आज मी म्हणजे आज आम्ही संडे आहे, संडे आमचा फन डे असतो. त्याचबरोबर चिकन मटन काही ना काही आमच्याकडे असतंच. तर आज मी बनणार आहे चिकन आणि आमच्याकडे गावठी चिकन कशी बनते आणि त्याचबरोबर विदर्भातली मस्त रस्सेवाली तिखटवाली अशी छान चिकन बनवूया. त्याची रेसिपी तर मी काही टाकली नाही कारण मला वेळ खूप झाला होता आणि मला पटापट बनवायचं होतं. तर मी फक्त आता मसाला आपल्या त्याच्यासाठी म्हणून आम्हाला जिरा राईस लागतो. जेव्हा चिकन असतं, विदर्भाचं एक स्पेशल जेवण आहे ते म्हणजे चिकन, त्याचबरोबर लांब पोळी आणि मस्तपैकी असा तडका लावलेला भात असतो तो. तर राईस आता मी करत आहे. त्यासाठी म्हणून मी आधी थोडं गंजामध्ये तेल टाकलं. तेलामध्ये मग थोडीशी मोहरी, लसूण आणि तेजपत्ता आणि तुम्हाला हवी असेल तर एखादी मिरची हिरवी छानशी कापून आणि कोथिंबीर अशी छान टाकून द्यायची आणि त्याला कोथिंबीर वरतून टाकायची फक्त. आणि बाकी सगळे जिन्नस तिथे टाकून द्यायचे, छान तडतडू द्यायचे. तडतडल्यानंतर तिथे पाणी टाकायचं आणि पाणीसुद्धा मस्त उकळू द्यायचं. आता हे पाणी जोपर्यंत उकळत आहे, आपला भात अगदी थोडसाच आहे त्याच्यामुळे मग मी आता इकडे तांदूळ वगैरे धुवून घेत आहे. आणि बासमती तांदूळ नाही आहे, हे साधेच तांदूळ आहे. त्याचबरोबर इथे मी थोडंसं अगदी मिरेची पूड आहे माझ्याकडे, ते टाकलेली मी. आता मस्तपैकी झाकून ठेवलं. झाकल्यानंतर बघा इथे छान उकळी आलेली आहे. तर मी आज तुम्हाला जिरा राईसची एक प्रोसेस सांगणार आहे. आणि ते वाटाणा हवा असेल तर तुमच्याकडे फ्रेश वाटाणा जर असेल तो सुद्धा टाका. खूप टेस्टी भात होते. म्हणजे आपल्याला भाजीची काही गरज नाही, असंच भात खाऊ शकतो आपण. माझी मुलं तशीच खातात मसाला भात म्हणून हालाकी तिथे काहीही नसतं. थोडंसं मीठ टाकायचं इथे. आता हे छान उकळलं. तिकडे मी तांदूळ वगैरे धुवून घेतले आणि आता तांदूळ वगैरे धुवून घेतल्यानंतर आता या छान उकळतं याच्यामध्ये तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत. तर अशाच प्रकारे जेव्हा तुम्ही भरपूर भात बनवता तेव्हासुद्धा तुम्ही अशीच प्रोसेस करा आणि कमी असेल तरी पण करा. तर आता आपले छान तांदूळ वगैरे होत आहे आणि छान आता याला उकळी आलेली आहे. बघा मी इथे तांदूळ धुतलेले, जवळपास 1 ग्लास भात आहे. आमचे 4 जणांना सफिशियंट आहे, होऊन जातो आम्हाला. त्याच्यामुळे बस
जेवढे कॅन्डिडेट असेल आपण तेवढा भात बनवायचा. आणि तसे चिकन मटन असलं की भात जरा कमी लागतो, पण भात असा चवीचा पाहिजे खायला, म्हणजे अगदी साधा नको, फक्त मिठातल्या पाण्यातला. त्याला छानचं तेल, थोडंसं वाटाणा, आता वाटाण्याचे दिवस आहे त्याच्यामुळे ते पाहिजे. मी तो नंतर टाकलेला आणि ते स्किप झालेलं माझ्याकडनं, ते काही इथे दिसलं नाही. पण मात्र फक्त इथे जे तुम्हाला जे दिसत आहे ते म्हणजे मिरेपूड, थोडंसं मीठ, तेल आणि जिऱ्याची फोडणी आहे आणि एखादी मिरची. तर मस्त लागते. आणि लसूणी भात म्हणतात, खूप टेस्टी वाटतो. तर आता मी मीठ टाकायचं तिथे न टाकता आता मी वरतून मीठ सोडत आहे, पण मिठाशिवाय काही भात नाही. तर आता हे आपला भात छान होऊ द्यायचा. आता एक उकळी येऊ द्यायची त्याला अशी खूप भरपूर, आणि उकळी आल्यानंतर भाताला एकदम सिम फोर्स करून गॅसचा हे सिम करायचं आणि त्याच्यानंतर मग ते झाकून ठेवायचं आणि उकळू द्यायचं. अगदी असं फडफडा असा तांदूळ असा ठेवला की असं फेकला की असं छान एक एक दाणा पडतो, इतका सुंदर तो तांदूळ होतो, म्हणजे भात होता आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतो. तर हे बघा आता छान असं उखळलेलं आहे. आता त्याला मी बिलकुल तिथलं पाणी अगदी कमी झालं आणि पाणी बिलकुल कमी टाकायचं. म्हणजे तुमचा 1 ग्लास जर भात असेल, 1 शेराचा जर भात असेल तर तुम्ही जवळपास 1 ग्लास पाणी गरम तर करा, पण मात्र थोडंसं काढून ठेवा, कारण तेवढं पाणी लागणारही नाही. आणि लागलं तर मग नंतर ते गरम पाणी असतं ते टाकू शकतो आपण. तर अशा प्रकारे एक अंदाजा घेऊन करा, खूप छान भात होतो. आणि आपल्या रोजच्या भात जे म्हणतो त्याच्यापेक्षा थोडासा हा भात वेगळाही लागतो आणि याला थोडी वेगळी प्रोसेस आहे बनवायची. त्याचबरोबर तिकडे भात शिजत आहे तोपर्यंत म्हटलं चला लसूण काढून घेते, कारण मला आता मसाला करायचा आहे. मसाला यासाठी तर आपल्याला बनवायचा आहे मस्तपैकी चिकन, गावठी चिकन आणलेली यांनी. आणि मी आता मसाल्याची तयारी करून घेत आहे. सोबत मला पोळ्या बनवायच्या आहे, ते वगैरे आता मी प्रोसेस करून घेते. तोपर्यंत एक एक वस्तू आपल्या होतात. ते येतपर्यंत माझा मसालासुद्धा होतो, भातसुद्धा होतो आणि पोळ्यासुद्धा होतात. ते मग आले की मग मी आता बनवते. तर माझ्या जवळ टीचर जेवते आहे आणि आईचं चिकन खाणं संडे टी घेऊन बसली आहे. चिकन कांदे, पुरणपोळी नाही खाणार आज कोणीच. चिकन काय ना पाहिजे. हा चिकन, इथं आहे चिकनचा रस्सा, इथं आहे पोळ्या आणि इथं आहे मस्तपैकी भात, जिरा राईस. बरं झालं मी आता घेऊन इथं जेवण. आमच्याकडे वेगवेगळं असते, म्हणजे चिकन रस्सा वेगळा असते, असं थोडासा पातळ, असं थोडंसं. तर चला अशा प्रकारे माझी सगळी कामं झाली, सगळेजण जेवत आहे, मी सुद्धा जेवून घेते कारण उशीर झालेला. त्याचबरोबर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या माझ्याबरोबर चिकन मटन रस्सा खायला. आणि त्याचबरोबर मी करते ह्या व्हिडिओला एंड. तर बाय फ्रेंड्स, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. नक्की व्हिडिओ बघत राहा.